अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आज शुक्रवार हा दिवस आल्यामुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी करण्यात येते. तसेच बघा, संपूर्ण वैकुंठ लोकात या उत्सवाचे वातावरण असते. त्यामुळे या सणाला देव दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष उपाय केल्याने त्याचे प्रभाव आपल्याला दिसून येतात. तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. या शुभ प्रसंगी लोक श्रीहरी विष्णू, देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करतात. या दिवशी पूजा आणि दान करावे असे सांगितले जाते. यामुळे आपल्या जीवनामध्ये मंगलमयता येते. तसेच या दिवशी काही उपाय केले तर पैशाशी संबंधित सर्व समस्या सहज दूर होऊ शकतात. तर असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज शुक्रवारी आलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होऊन तुमची कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होते. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा, दिव्याखाली ठेवलेल्या त्या वस्तूंचं तुम्हाला नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हा कधी आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी आणि 2 पौर्णिमा येत असतात, पण कार्तिक महिन्यातील एकादशी आणि पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये देव उठणी एकादशी साजरी केली जाते. भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेमधून जागे होतात. त्यामुळे हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या उपायामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. त्यांची कृपा आपल्यावरती वर्षभर राहते. तसेच देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड निवास करते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला हवं असेल तर मग तुम्ही नदी किंवा तलावामध्ये दीपदान करू शकता. जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. हा उपाय केल्याने म्हणजेच बघा, घरात तुम्ही दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे होणारे अशुभ प्रभाव देखील कमी होतात. कारण बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या ह्या असतातच आणि त्या समस्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दोषामुळे उद्भवत असतात. मग हे दोष तुमच्या कुंडलीतील असतील किंवा मग तुम्हाला असलेले पितृदोष असतील, नजर दोष असतील किंवा मग तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष असतील, तर तेही तुम्हाला बघा, जे काही दोष असतील ते सर्व दोष नष्ट करण्यासाठी अमावस्या, पौर्णिमा ही तिथी सर्वोत्तम मानली जाते आणि कार्तिक महिने पौर्णिमा ही तर वर्षभरातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. पैशाशी संबंधित असलेल्या सर्व समस्या या दिवशी केलेल्या उपायामुळे दूर होऊ शकतात. कारण खूप कष्ट करून, खूप मेहनत करून देखील कमावलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये फार काळ टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो जर खर्च होत असेल, मग तुमच्या मागे लागलेले आजारपण असतील किंवा एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये निघून जातो. त्यामुळे तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च जे आहे ना ते करावे लागतात. तर मग मुलांची फीस भरायची असेल किंवा मग बघा इतर काही गोष्टी ज्या तुम्हाला त्या गरजेपोटी त्या घ्याव्याच लागत असतात आणि मग महिना अखेरीस तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासवते. कारण तुमच्या घरामध्ये जोही बघा थोडाफार पैसा येतो तो थोडा वेळ टिकतो आणि मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार इतरांकडून किंवा बँकेतून वगैरे कर्ज वगैरे घ्यावे लागतो, उसनवारी तुम्हाला करावी लागते. तर मग बघा, तुमच्या घरामध्ये कर्जाचा डोंगर हा वाढतच चाललेला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्या जर सापडत नाही आहे. त्याचबरोबर घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद, भांडण, कलह होत असतील, कोणाशीही कोणाचं पटत नाही, घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही. तर हे जे काही दोष किंवा नकारात्मकता आहे ते सर्व नष्ट करण्यासाठी आज हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. कारण लक्ष्मी जी आहे तर ती बघा नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख, शांती आणि समाधानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते. आणि जर तुमच्या घरामध्ये सुख, शांती असेल तिथेच पैसा टिकतो बघा, तो टिकून सुद्धा राहतो. घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते, आजारपण दूर होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी येत असते. म्हणून हा उपाय बघा आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर बघा आपल्याला कष्ट करण्याची गरज पडणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही, कारण कष्टाला तर पर्याय नाही. पण आपल्या केलेल्या कष्टाला, मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळायला पाहिजे. आपण केलेल्या कार्याची सुरुवात जी आहे तर ती शुभ व्हायला पाहिजे. त्या कार्यामध्ये आपल्याला यश
मिळाले पाहिजे, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपली भरभराट व्हायला पाहिजे, आपल्या घराविषयक समस्या, मुलाबाळाविषयक असलेल्या सर्व समस्या दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर धनप्राप्तीचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच करायचा आहे. आणि दिवे लागणीच्या वेळेस बघा देवी लक्ष्मीच्या आगमनाची सुद्धा वेळ असते, पण त्याआधी दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही गाईला हिरवा चारा जो आहे तर तो खाऊ घालता आला तर उत्तम आहे. गायीची सेवा या दिवशी केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात, कारण या दिवशी देव उत्सव सुद्धा साजरा करतात. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे या दिवशी गायीची जर सेवा केली तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात. तसंच बघा गायीच्या जे वासरू असतं त्या वासराला जर दूध पाजलं तर आपल्याला पुण्य लाभतं. आजच्या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दानधर्म करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर दूध, दही, तूप, साखर आणि तांदूळ दान केल्याने बघा देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभसुद्धा होतो. तुमची प्रगती आणि आर्थिक स्थिती या समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात. तसेच बघा आजच्या दिवशी तुम्हाला खीर देखील बनवायची आहे. देवी लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी. ही खीर बघा देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यातील काही भाग जो आहे तर तो तुम्हाला ब्राह्मणांना जर बघा देता आला तर उत्तम आहे, किंवा मग तुम्ही हा प्रसाद जो आहे तर तो इतरांना वाटू देखील शकता. कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा प्रसाद घ्यायचा आहे. असं केल्याने बघा आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढते, सर्व कुटुंब सुखी आनंदी राहते. आता बघा दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मग मूर्तीसमोर हा उपाय करायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये किंवा मग बघा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो हा असतोच. मग तो देवघरात ठेवलेला असेल तर तेथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, किंवा जिथे कुठे देवी लक्ष्मीचा फोटो तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवलेला असेल तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालतो. तर हा उपाय करण्यापूर्वी बघा देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. देवासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे. आणि आज देवदिवाळी असल्याने घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किमान 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत, आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा. हा उपाय करण्यासाठी तुम्ही दिवाळीमध्ये जे मातीचे दिवे आणलेले आहेत तो दिवा तुम्ही घेऊ शकता. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, किंवा मग तुम्ही एखाद्या धातूचा दिवा देखील वापरू शकता. तांब्या पितळेचा किंवा तुमच्याकडे चांदीचं निरांजन असेल तर ते सुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरलं तरी सुद्धा चालेल. हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करायची आहे तर त्यासाठी बघा या दिवामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप देखील चालेल, पण त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे. गाईचं तूप घातलं तर बघा हळद घालण्याची आवश्यकता नाही. आता या दिवामध्ये बघा कोणती वात घालायची, तर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ज्या सेवा करत असतो ना त्यावेळेस आपल्याला नेहमी फुलवातीचाच वापर करायचा असतो. फुलवातीचं वरचं टोक जे आहे ना तर ते डायरेक्ट वरच्या दिशेने असतं, आणि ती दिशा ईश्वरीय दिशा जी मानली जाते. आणि फुलवाती समोर आपण जी सेवा करत असतो त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. तर ही फुलवाती या दिव्यामध्ये घालायची आहे. वातीचं टोक हे कुंकवाने लाल करायचे आहे. आता या दिव्याला बघा आपल्याला आसन देखील द्यायचं आहे. त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये बघा सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं, आणि कुंकवाला पाण्याने ओलं करून थोडीशी पेस्ट बनवायची, आणि आपल्याला त्या प्लेटवरती कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह परिपूर्णच काढायचं आहे. 4 मध्ये बिंदू द्यायचे आहेत, साईडच्या 2 उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत. ते स्वस्तिक जे आहे ना ते थोडंसं सुकू द्यायचं, आणि त्यानंतर बघा आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत, आणि तांदूळ म्हणजे बघा अक्षता. ह्या अक्षता कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. तांदूळ हे बघा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, आणि देवी लक्ष्मी ही तांदूळावरती विराजमान असते. म्हणूनच बघा दिव्याला आपल्याला तांदूळाचं आसन द्यायचं आहे. हे तांदूळ आपल्याला बघा त्या प्लेटवरती पसरून घ्यायचे आहेत. तांदूळ कधीही पांढरे ठेवायचे नाहीत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, आणि त्याच्यावरती हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे, धूप दीप दाखवायचा आहे, आणि एक फूल देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि प्रदोष काळामध्ये बघा संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे. हा दिवा बघा रात्री किमान 12 वाजेपर्यंत जळत राहील एवढं तूप या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तूप संपत आलं की परत ते तूप आपल्याला वाढवायचं आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बघा देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते. या कोपऱ्यामध्ये देवी लक्ष्मीची सावली नेहमी राहते. तसेच तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होते, उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील वाढतात. तुमचं घर बघा वास्तुशास्त्रानुसार नाही आहे तर मग ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमची बेडरूम आहे किंवा मग बाथरूम आहे, तर मग अशा वेळेस बघा तिथे दिवा लावायचा का, तर नाही बघा यावेळेस तुम्ही काय करू शकता की तो दिवा जो आहे ना तो तुम्ही देवघरासमोर लावायचा आहे. आता त्या देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्ताचं आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र या मंत्राच्या पोथीमध्ये मिळून जातील. त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हा दिवा तुम्हाला बघा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवायचा आहे, आणि दिव्यासमोर बघा तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत, आणि नक्कीच बघा तुमची इच्छापूर्ती होत असते. बघा इतका हा प्रभावी उपाय आहे. दुसऱ्या दिवशी बघा सकाळी उठल्यानंतर
अंघोळ वगैरे झाल्यानंतर या दिव्यातील अर्धवट जळालेली वात जी आहे तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. दिवा स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते ते तांदूळ तुम्हाला डब्यामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे धनधान्यामध्ये वाढ होते आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभते. त्याचबरोबर बघा, जी प्लेट आपण घेतली होती ती देखील स्वच्छ धुवायला टाकायची आहे. तर असा हा एक उपाय आज शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नक्कीच करायचा आहे. या उपायामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. तर चला तर बघा, आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली तुम्ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.